नमस्कार, मी धनश्री. तुमचं काळी माती या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मी आज तुम्हाला चुलीवर झणझणीत अशी वाटाणा आणि गाजर याची भाजी बनवून दाखवणार आहे. चला तर मग आपण साहित्य बघूया. 2 तमालपत्र, मोहरी, अद्रक लसूणचं वाटण, हळद, काळं तिखट, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, वाटाणा, टोमॅटोची प्युरी, चवीनुसार मीठ, कस्तुरी मेथी, कोथिंबीर, कांदा, गाजर आणि फोडणीसाठी तेल. सर्वात प्रथम चुलीवरती कढाई ठेवून गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालूया. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरीला छान फुलून देऊया. त्यामध्ये 2 तमालपत्र टाकूया. त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून छान असं कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर कोथिंबीर, अद्रक लसूणचं वाटण टाकून घेऊया. टोमॅटोची प्युरीही टाकून घेऊया आणि ते छान परतूपर्यंत यामध्ये आपले सर्व मसाले टाकून घेऊया. मसाले टाकल्यानंतर मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि छान अशी गिरवी आपली परतून घेऊया. त्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये वाटाणा घालून घेऊया. वाटाणा परतून घेऊया. वाटाणा परतल्यानंतर त्यामध्ये आपण गाजर टाकून घेऊया. गाजर आणि वाटाणा हे छान मसाल्यामध्ये एकजीव होईपर्यंत आपण त्याला छान परतून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि पाणी घातल्यानंतर छान एक उकळी येऊपर्यंत याची वाट बघूया. छान दणदणीत उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये आपण हातावरती क्रश करून कस्तुरी मेथी घालून घेणार आहोत. कस्तुरी मेथी घातल्याच्या नंतर छान उकळी आल्याच्या नंतर छान अशी गाजर आणि वाटाण्याची झणझणीत भाजी तयार होते. त्यानंतर तयार झाल्याच्या नंतर आपण ही भाजी पाहू शकता किती सुरेख दिसत आहे ना. त्यावरती छान कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घालून घेतल्यानंतर ही भाजी एका पात्र्यामध्ये काढून घेऊया. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खाऊ शकता आणि ही भाजी अतिशय